नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेती करताना आता बऱ्याच अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. बियाणं, खतं, औषधं असा मोठा खर्च करूनही योग्य तो भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना अखेर निराशाच हाती पडते. पण काळानुसार शेतीमध्ये नवनवीन बदल येत आहेत. नवीन आणि फायदेशीर पिकांची लागवड केली जाते. याचंच एक उदाहरण म्हणजे चिया सीड. राज्यात मागील काही वर्षापासून चिया पिकाला शेतकरी पसंती देत आहेत. यावर्षी तर चिया पीक 10,000 हेक्टरवर घेतलं जाण्याची शक्यता आहे. कारण हे मुळातच कमी पाण्यावर येणारं पीक आहे आणि सध्या या पिकाला बाजारभावही चांगला मिळतोय. भरपूर पोषण मूल्य असलेलं चिया पीक मुळात एक औषधी वनस्पती आहे आणि त्याचे आरोग्यासाठी सुद्धा भरपूर चांगले फायदे पाहायला मिळतात. परंतु बाकीचे लागवड करतायत म्हणून आपणही तशीच थेट लागवड करणंही बरोबर नाही. कारण योग्य पद्धतीने लागवड केली नाही तर पिकाच्या उत्पादनात घट मिळते. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमधून चिया पिकाची योग्य लागवड कशी करायची हे जाणून घेणार आहोत. सुरुवातीला येतं हवामान आणि माती. चिया लागवडीसाठी 10 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान चालतं, जे सहसा महाराष्ट्रात वेगवेगळ्या पट्ट्यात पाहायला मिळतं. आणि 1200 ते 2000 मिलीमीटर वार्षिक पाऊस आवश्यक असतो. पेरणीसाठी आणि कापणीसाठी सारखंच तापमान लागतं, ते म्हणजे 25 ते 40 अंश सेल्सिअस. चिया पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी वालुकामय माती उपयुक्त असते. हे पीक कमी सामू असलेल्या जमिनीत म्हणजेच आम्लीय जमिनीत चांगलं वाढू शकतं. तसंच जास्त सामू म्हणजे क्षारयुक्त आणि पाणथळ माती त्याला मानवत नाही. पिकाच्या लागवडीसाठी गरजेची असते पूर्वतयारी. चिया पिकाच्या लागवडीची पूर्वतयारी आपण समजून घेऊयात. चिया लागवडीसाठी शेतीची खोल नांगरट करून जमीन सैल करून घ्यावी. पारंपरिक पद्धतीत बियाणे पसरवून लावता येतात, तर व्यावसायिक शेतीमध्ये 2.5 ते 3 किलो बियाणं प्रति एकर या प्रमाणात 0.7 ते 0.8 मीटर ओळींमध्ये पेरणी यंत्रानं पेरणी करावी. चिया पिकाचे 2 प्रकार आपल्याला सहसा पाहायला मिळतात, ज्यामध्ये काळ्या चिया बिया आणि पांढऱ्या चिया बिया असे 2 प्रकार पडतात. या पिकाच्या पेरणीची योग्य वेळ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आहे. पेरणीसाठी एकरी सुमारे 1 किलो बियाणं लागतं. लागवडीचं अंतर जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं. हलक्या जमिनीत चिया पिकाची पेरणी 45 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर करावी. मध्यम ते भारी जमिनीत 60 बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवावं, तर काळ्या जमिनीत 90 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. पेरणी बैल चलित, तिफण किंवा ट्रॅक्टर चलित बीज पेरणी यंत्राद्वारे करावी. पेरणीची खोली साधारणतः 3 ते 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीनंतर त्वरित हलकं सिंचन द्यावं. 7 ते 10 दिवसात अंकुर फुटतात आणि रोपं 7 ते 10 सेंटीमीटर उंच झाल्यानंतर विरळणी करावी. यानंतर येतो पाण्याचा भाग. प्रभावी सिंचनासाठी चियाला किमान 4 वेळा सिंचन करावं. पहिलं सिंचन रोपाची पूर्ण उगवण झाल्यानंतर 7 दिवसांनी करावं. दुसरं सिंचन पेरणीनंतर 40 दिवसांनी. तिसरं सिंचन फुलोरा पूर्ण झाल्यानंतर लगेच, तर चौथं सिंचन तिसऱ्या सिंचनानंतर 15 दिवसांनी द्यावं. कोळपणीच्या वेळी शेतात सऱ्यावरंबे पद्धत तयार करावी, जेणेकरून सिंचन कार्यक्षम आणि समप्रमाणात होईल. फुलोऱ्यानंतर चिया पिकास स्प्रिंकलर म्हणजे तुषार पद्धतीनं सिंचन करू नये, कारण त्यामुळे उत्पादनात पूर्ण नुकसान होऊ शकतं. आणि सध्या डिसेंबर-जानेवारी महिन्यात चिया पीक फुलोऱ्यातच असतं, त्यामुळे आता चिया पिकाला तुषार सिंचनाने पाणी देणं घातक ठरू शकतं. तरी हवामानानुसार सिंचनाची गरज बदलते. पीक परिपक्व होण्याच्या काळात त्याला ओलावा नियंत्रित ठेवणंही गरजेचं आहे. इतर पिकांप्रमाणेच रोग कीड नियंत्रणही आवश्यक आहे. चिया पीक नैसर्गिकरित्या कीड रोगासाठी प्रतिरोधक आहे, पण मुळकूज, खोडकूज आणि काकडी मोजेक विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जैविक कीटकनाशकांमध्ये 1% नीम तेलाचा वापर प्रभावी ठरतो आणि पीक परिपक्व होण्याच्या वेळेस मुंग्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा वेळी प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय करणंही आवश्यक असतं. यासाठी 1% नीम तेल किंवा 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. चिया पीक थंडीसाठी तसंच संवेदनशील पीक आहे. थंडीमुळे चिया पिकाची कोवळी पानं आणि फुलोरा काळा पडू शकतो. यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. यासाठी या काळात हलक्या पाण्याच्या पाटाचं नियोजन करावं. ते उत्पादनासाठी फायद्याचं राहतं. यानंतर पिकाची कापणी, उत्पादन आणि साठवणुकीबद्दल माहिती जाणून घेऊयात. चिया पिकाची काढणी जमिनीच्या मगदुरानुसार 95 ते 140 दिवसात करता येते. एकरी उत्पादन अंदाजे 4 ते 5 क्विंटल इतकं मिळतं. या पिकाची कापणी हिवाळ्यात होते आणि ती हाताने किंवा यांत्रिक साधनांनी करता येते. आपल्या देशातील शेतकरी सहसा हँड थ्रेशिंग यंत्राचा वापर करतात, जो अतिशय फायदेशीर ठरतो. तर काढणीनंतर चांगल्या प्रकारे स्वच्छ करून वाळवलेल्या चिया सीड 3 ते 4 महिने गोदामात साठवता येतात. तर
कोरड्या हवामानात त्या 2 ते 3 वर्षापर्यंत चांगले टिकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही चिया पिकाची लागवड या पद्धतीने करणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीसाठी आणि शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.